नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त असे कुरकुरीत खुसखुशीत आणि तेही रेशनच्या तांदळापासून 1 किलोच्या प्रमाणात पापड कसे करायचे ते बघतोय। तर बघा, मस्त इथे 1 किलोचं प्रमाण आहे। अजिबात हे पापड कुठेच फाटत चिरत नाही, जसे तसे होता। याचा रंग सुद्धा चेंज होत नाही, तर रंग जसा तसा टिकून राहावा। व्हिडिओमध्ये मी भरपूर साऱ्या टिप्स दिल्या आहेत, जेणेकरून या पापडाचा रंग अजिबात बदलणार नाही। तळल्यानंतर हे पापड पांढरे शुभ्र देखील होतील। बघा, इथे कच्चा पापड आहे आणि हा तळलेला पापड आहे। तर मस्त असा पांढरा शुभ्र आहे, अजिबात असा याचा रंग बदललेला नाही आणि खाण्यासाठी खूप छान लागतो हा पापड। बघा, सहज असा तुटतो, मस्त असा खुसखुशीत झालेला आहे। चव तर याला खूप छान येते। तुम्ही सुद्धा ही रेसिपी पहिल्याच प्रयत्नात शिकसाल। तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात कुठेही स्किप करून बघू नका। खूप साध्या सोप्या पद्धतीने मी हे पापड बनवलेले आहे, तुमच्या सहज लक्षात येईल। व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्स आहेत, त्या फॉलो करा, म्हणजे तुमचे रेशनच्या तांदूळाचे पापड छान याच प्रकारे येतील। त्यासाठी तुम्हाला पटकन सबस्क्राइब करायचं आहे आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करायचं आहे। चला तर मग मस्त वर्षभर टिकणारे, अजिबात खराब न होणारे रेशनच्या तांदळाचे 1 किलोच्या प्रमाणात पापड बनवायला सुरुवात करूया। स्टेप बाय स्टेप कृती आहे। चला तर मग पटकन आपण रेसिपीकडे वळूया। बघा, इथं सर्वप्रथम माझ्याकडे इथे एका मोठ्या बाउलमध्ये 1 किलो रेशनचे तांदूळ आहे। तर सगळ्यात आधी मी काय केलं, तांदूळ निवडून घेतले, जेणेकरून त्यामध्ये केर कचरा असला तो मी काढून घेतला। नंतर हे तांदूळ 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि यातील पाणी नितळण्यासाठी चाळणीवर ठेवून दिलं। 15-20 मिनिटासाठी पाणी संपूर्ण नितळलं तेव्हा मी हे तांदूळ छान सुती कापडावर छानपैकी पातळ असे पसरून घेतले आणि फॅनखाली 7 ते 8 तास सुकवून घेतले आहे। लक्षात ठेवा, उन्हामध्ये अजिबात सुकवायचे नाही, फॅनखाली सुकवायचे, किंवा मग तुम्ही सावलीमध्ये सुद्धा एक संपूर्ण दिवस सुकवून घेऊ शकता, फक्त याला ऊन लागू द्यायचं नाही। तर आता आपल्याला काय करायचं, याचं छान असं बारीक पीठ दळून घ्यायचं आहे। तर तुम्ही हे गिरणीमधून सुद्धा दळून घेऊ शकता, फक्त तुम्हाला गिरणीवाल्याला रिक्वेस्ट करायला लागेल की तांदळावर तांदूळ दळून द्या म्हणून। तर इथं मी मिक्सरमध्ये दळणार आहे। बघा, मिक्सरमध्ये घ्यायचे आणि छान बारीक पीठ दळून घ्यायचं। याचं एकदम आपल्याला याची पिट्टी करायची आहे, रवा टेक्स्चर अजिबात ठेवायचं नाही। बघा, यामध्ये मी घालून घेतलं हे तांदूळ। आता यामध्ये मिक्सरला मी छान हे बारीक दळून घेते। बघा, इथे मिक्सरला मी तांदूळ छानपैकी असे बारीक दळून घेतले आहे। बघा, मस्त असं जेवढं शक्य असेल तेवढं असं बारीक दळून घ्यायचं, याचा आपल्याला टेक्स्चर रवाळ नको। तर बघा, इथं आपली तांदळाची पिठी बनवून तयार आहे। आता याच पद्धतीने आपल्याला बाकीचे सगळे तांदूळ मिक्सरमध्ये दळून घ्यायचे आहे आणि नंतर मग आपण ते चाळणीमधून सुद्धा गाळून घेणार आहोत। बघा, मस्तपैकी इथं मी तांदूळ मिक्सरला छानपैकी बारीक दळून घेतले आहे। तुम्ही बघू शकता, मस्त असं बारीक इथं पीठ तयार झालेलं आहे। त्याशिवाय इथं मी चाळणीमधून सुद्धा चाळून घेतलं आहे। तर बघा, आता आपलं हे 1 किलोचं इथं पीठ बनवून तयार आहे। तर आपल्याला काय करायचं, तुम्ही जर दोघी-तिघी असाल तर एकाच वेळेस हे पापड तुम्ही करायला घेऊ शकता। तर इथं मी पापड करण्यासाठी एकटी आहे, त्यामुळे मी हे पीठ अर्ध घेणार आहे। बघा, याचं 2 असे भाग करून घ्यायचे या पद्धतीने। बघा, इथं याचे मी 2 भाग करून घेतले आहे। आता मी एका बाउलमध्ये हे अर्ध पीठ काढून घेते आणि अर्ध ठेवायचं आहे आपल्याला, कारण याचे आपण खिशी पापड करणार आहे। बघा, इथं मी अर्ध पीठ काढून घेतलं। आता इथं हे जे अर्ध पीठ आहे, आता त्या अर्ध्या पिठाच्या प्रमाणेच आपल्याला बाकीचे साहित्य सुद्धा लागणार आहे। चला तर मग ते आपण एकदा बघून घेऊया। परातमध्ये आपण तांदळाचं अर्ध पीठ काढून ठेवलं आणि अर्ध पीठ बाजूला ठेवलं आहे। तर आपल्याला सर्वात आधी अर्ध्या पिठाचे पापड करायला घ्यायचे आहे। तर आता आपल्याला हे पीठ मोजून घ्यायचं, घरातलं कुठलंही भांडं असेल त्याने हे पीठ मोजून घ्यायचं, वाटीने, कपने, कशाने सुद्धा। इथं माझ्याकडे वाटी आहे, याने आपण हे पीठ मोजून घेऊया। हे बघा, इथं 1 वाटी, 2 वाटी आणि यामध्ये सुद्धा 1 वाटी पीठ भरतं आहे। बघा, इथे 3 वाट्या पीठ भरलं आहे। तर हे प्रमाण आपण अचूक घ्यायचं। तर इथं पीठ जे आहे ते 2 भागामध्ये डिवाईड करायचं, म्हणजे प्रमाण त्याचं परफेक्ट घ्यायचं आहे। तर 1 किलोला 6 वाट्या पीठ आहे, तर त्यातल्या आपण 3 वाट्या घेतल्या। आता त्यासाठी आपण साहित्य पाहूया। तर आपल्याला यासाठी 1 चमचा मीठ घ्यायचं आहे,
1 चमचा जिरे आहे. 1 किलोच्या प्रमाणात एकाच वेळेस करायला घ्यायचा तेव्हा 2 चमचे जिरे आणि 2 चमचे मीठ असं घ्या. आता आपल्याला सगळ्यात आधी मीठ यामध्ये घालून घ्यायचं आणि छान व्यवस्थित पिठामध्ये मिसळून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये पापड खारसुद्धा घालू शकता, पण मी घालत नाही. तुमच्या आवडीप्रमाणे पापड खार यामध्ये आपण घातला नाही तरीसुद्धा पापड मस्त असे दुप्पट आणि तिप्पट फुलतील. बघा व्यवस्थित पीठ मिसळून घेतलं. आता आपल्याला पाण्याचं प्रमाणसुद्धा परफेक्ट घ्यायचं आहे. चला तर तुम्हाला दाखवते. बघा इथं गॅसवर कढई ठेवली आहे आणि यामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट घ्यायचं आहे. तर 1 वाटी पिठासाठी आपल्याला 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे. ही झाली 1 वाटी आणि ही झालं अर्धी वाटी. याचप्रमाणे आपण 3 कप पिठासाठी पाणी घ्यायचं आहे मोजून. असे मी 4.5 वाट्या पाणी घातलं आहे. तर हे पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवायचं, ही टीप अत्यंत आवश्यक आहे. आता पाण्याला छान अशी दणकून उकळी काढून घ्यायची. तर पाण्यामध्ये आपल्याला अजिबात जिरं घालायची नाही. पाण्यामध्ये जिरं घातलं पापड्याला एक प्रकारचा असा काळवटपणा येतो. तर जिरं आपण नंतर घालूया. आता पाण्याला दणकून उकळी काढून घ्यायची. बघा इथे पाण्याला मस्त अशी उकळी फुटली आहे. छान अशी दणकून उकळी आली की यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. गॅस करायचा मंद आचेवर. आधी मी फुल आचेवर केला होता पाण्याला उकळी काढण्यासाठी. की या उकळत्या पाण्यात आपल्याला एका हाताने पीठ घालायचं आहे आणि एका हाताने मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने, जेणेकरून यातील गोटेदार राहता कामा नये. अशा पद्धतीने थोडं पीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. इथे एका हाताने अशी पकडायची आणि हे पीठ व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं. बघा हे पीठ व्यवस्थित मी मिसळून घेतलं. आता यामध्ये आपल्याला जिरे घालायचे. जिरे या स्टेजला घालायचे आहे, पाण्यामध्ये अजिबात घालू नका. पाण्याचा रंग नाही तर मग असा पिवळसर होतो. एकदा हे परत मिसळून घ्यायचं. आता यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं. गॅस एकदम मंद आचेवर करायचा. 10 मिनटासाठी एक आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. 10 मिनटं झाली आहे. झाकण उघडून बघूया. इथे एक वाफ काढली आहे. आता आपल्याला परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं. मोदक बनवण्यासाठी जी उकळ काढतो त्याचप्रमाणे या पापडाला सुद्धा अशी उकळ काढून घ्यायची आहे. आता गॅस बंद करायचं. गरम गरम मिश्रण आपल्याला एका परातमध्ये लगेच काढून घ्यायचं आहे. बघा हे पीठ गरम गरम असतानाच मी परातमध्ये काढून घेतलं. आता आपल्याला एक पेला घ्यायचा आहे असा. बघा मॅशरने सुद्धा हे उकळ छान मॅश करून घेऊ शकता. इथं माझ्याकडे पेला आहे आणि या पेल्याने मी व्यवस्थित असे हे मॅश करून घेते. गरम गरम असतानाच ही प्रोसेस करायला घ्यायची, जेणेकरून या उकडला मस्त असा चिकटपणा येईल. गरम जेवढी कणिक आहे ही तेवढी आपल्याला पेल्याने मळून घ्यायची. हाताला सोचवेला इतकी झाली की मग आपण हाताने मळून घेऊया. सध्या तरी मी आता पेल्यानेच मला ही प्रोसेस करावी लागेल. बघा ही उकड जास्त गरम असल्याने अशी पेल्यानेच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. बघा आता ही उकड हाताला सोचवेल इतकी झाली आहे, कोमट झाली. आता आपण हाताने मळून घेऊया व्यवस्थित अशी. हे बघा या पद्धतीने असं. बघा इथे मी सॉफ्ट अशी कणिक मळून घेतली आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, खिशी व्यवस्थित निघायला हवी. व्यवस्थित जर निघली नाही तर पापड व्यवस्थित येतील नाही. आता आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. बघा या पद्धतीने छान परातमध्ये असे मळून घ्यायचे. बघा याचा मी असा एक गोळा बनवून घेतला आहे. याच पद्धतीने आपल्याला सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहे. बघा इथे एका पातेल्यामध्ये मी गॅसवरती पाणी उकळायला ठेवलं आहे. अर्ध पातेले इतकं पाणी घालून घ्यायचं. पाण्याला इथं छान उकळी येत आहे. तर इथं बघा माझ्याकडे अशी एक चाळणी आहे आणि त्याला छान अशी छिद्र आहे. तर याला मी तेल लावून घेतलं, व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घेतलं. आता यावरती आपल्याला हे गोळे असे ठेवून द्यायचे आहे. आता पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे छान दणकून. बघा इथं असे गोळे मी चाळणीमध्ये ठेवून घेतले. पाण्याला मस्त अशी उकळी फुटली आहे. आता आपल्याला गॅस मंद आचेवर करून घ्यायचा आणि ही चाळणी आपल्याला यावरती अशी ठेवून द्यायची आहे. गॅस मंद आचेवर ठेवून आपल्याला मस्तपैकी 10-12 मिनटासाठी हे गोळे वाफवून घ्यायचे आहे. आता इथे जवळपास 12-13 मिनटं झाली आहे. झाकण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता मस्त हे गोळे आपले इथं वाफवून झाले आहे. अजिबात असे हाताला चिकटत नाही, म्हणजे व्यवस्थित वाफवल्या गेले आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता हे गरम गरम गोळे लगेच एका परातमध्ये काढून घेऊया. बघा इथे गोळे गरम गरम असताना परातमध्ये काढले आहे. आता आपल्याला ही प्रोसेस इथून फास्ट करायची आहे. त्यामुळे इथं बघा पेल्याला मी तेल लावून घेतलं. तर लगेच हे गोळे असे पेल्याने तोडून घ्यायचे.
लक्षात ठेवा, ही प्रोसेस अगदी फास्ट करायची आहे, जेणेकरून हे गोळे असे थंड व्हायला नको. मस्त अशी ही कणिक परत आपल्याला मळून घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीने अशी बघा. इथं पीठ असं हलकंसं कोमट झालं आहे, हाताला सुचवते. आता मी हाताला तेल लावून घेतलं. आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने एकदम असं सॉफ्ट मळून घ्यायची ही कणिक. बघा, इथं मी एकदम अशी सॉफ्ट कणिक मळली आहे. आता आपल्याला ही कणिक एका पातेल्यामध्ये ठेवून द्यायची आहे. जेवढी लागेल तेवढीच काढायची आहे, कारण हे मिश्रण आपल्याला असं गरम गरम हवं आहे. तर इथं मी पातेल्यामध्ये ही कणिक ठेवून देते. जेवढं आपल्याला पापड लाटायसाठीचं मिश्रण आहे तेवढं काढून घ्यायचं, बाकीची कणिक अशी ठेवून द्यायची. तर याचे आता असे गोळे करून घ्यायचे आपल्याला. हे बघा, अशी ही छान अशी मळून घ्यायची. तर याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. बघा, या पद्धतीने बघा असे गोळे करून घ्यायचे आहे. आता लगेच आपल्याला पापड लाटायला घ्यायचं आहे. बघा, इथे मी एक अशी पॉलिथिन घेतली आहे, याला तेल लावून घेतलं. आता आपल्याला हा गोळा यामध्ये असा ठेवून द्यायचा आहे. बघा, या पद्धतीने आणखी यावर अशी पॉलिथिन लागेल. आता आपल्याला अशी एक डिश घ्यायची आहे आणि हा गोळा असा प्रेस करायचा. हे बघा, या पद्धतीने सहज असा लाटला जातो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, पटापट ही प्रोसेस करायची आहे. थंडगार जी कणिक झाली तर हे पापड व्यवस्थित असे लाटल्या जातात नाही, म्हणून ही प्रोसेस फास्ट करायची आहे. बघा, या पद्धतीने बघा, इथं पापड तयार आहे. लाटण्याने सुद्धा लाटून घेऊ शकता. बघा, मस्त इथं पातळ पापड तयार झाला आहे. आता इथं माझ्याकडे एक अशी पॉलिथिन आहे. या पॉलिथिनवर आपल्याला हा पापड अलगद असा घालून घ्यायचा आहे. बघा, या पद्धतीने आणखी तुम्हाला मी एक पापड लाटून दाखवते. बघा, असा गोळा घ्यायचा. पॉलिथिनला सारखं तेल लावायचं नाही, असा गोळा व्यवस्थित प्रेस करायचा आणि लाटण्याने अलगद त्याला असं लाटून घ्यायचं. बघा, सहज असं लाटल्या जाते, किंवा मग हाताने सुद्धा याला पसरून देऊ शकता. या प्रकारे असं बघा, एकसारखा पद्धतीचा असा पापड करून घ्यायचा. शक्य असेल तितका असा पातळ करून घ्यायचा. एकसारखा जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथं माझ्याकडे असं बघा एक डब्याचं झाकण आहे, याने मी हा कट करून घेते. या पद्धतीने मी सगळे पापड असेच करून घेणार आहे. बघा, असा हा कट करून झाला की आता साईडचं हे मिश्रण आपल्याला असं अलगद काढून घ्यायचं. बघा, या पद्धतीने पापड असा हा एकसारखा आकारामध्ये गोल होतो. तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता. मी पहिला पापड लावून दाखवला, त्या पद्धतीने केली तरी काही हरकत नाही, परंतु मी संपूर्ण पापड अशाच पद्धतीने करणार आहे. इथे सगळे पापड करून झाले आहे. 1 किलोच्या प्रमाणात मी सगळे पापड करून घेतले. इथे मी एकटीच करायला होती, तर मला हे पापड करण्यासाठी 1.5 ते 2 तास लागले आहे. तुमच्याकडे जर पापड करायचं मशीन असेल त्यामध्ये तुम्ही हे पापड पटापट करून घेऊ शकता. तर माझ्याकडे पापड करायचं मशीन नव्हतं, तर मला 2 तास लागले आहे पापड बनवण्यासाठी. इथे दाखवण्यासाठी मी तुम्हाला एवढे पापड ठेवले आहे. बाकीचे पापड उन्हामध्ये वाळवायला ठेवले आहे. तर आपल्याला उन्हामध्ये ही पापड 1 ते 2 दिवस छान असे कडकडीत वाळवून घ्यायचे आहे. तर वाळल्यानंतर भेटूया आपण. तर बघा, इथे 3 दिवस झाले आहे. हे पापड मी छानपैकी 3 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतले आहे. तुम्ही बघू शकता, इथे तांदूळाचे पापड मस्त असे झाले आहे. अजिबात कुठे चिरलेले नाही, एकदम असे पातळ झालेले आहे. बघा, यातील असे पापडामधून हाताचे बोटंसुद्धा दिसत आहे, एकदम असे पातळ झालेले आहे. फक्त याचा आकार थोडासा असा तिरकट झाला, कारण उन्हामध्ये वाळल्याने त्याचा आकार तसाच होतो. जेव्हा आपण पापड तळला की तो छान असा व्यवस्थित होतो. 1 किलोच्या प्रमाणात अंदाजे माझ्या मते पापड हे 150 ते 200 होतात. तर इथं बघा, मस्त एक मोठी परात भरून पापड बनून तयार आहेत. तर हे पापड अजिबात खराब होत नाही. हे पापड वर्ष ते 2 वर्ष सहज टिकतात, अजिबात खराब होत नाही. जाडी वगैरे काहीच लागत नाही, परंतु त्याला कडकडीत असं ऊन दिलं छानपैकी टिकतात. तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर तुम्ही घरातसुद्धा हे पापड बनवून फॅनच्या हवेखाली सुकून घेऊ शकता. परंतु याला ऊन दाखवणे तेवढेच गरजेचं आहे. जिथे कुठे ऊन येत असेल तिथे तुम्ही हे पापड 2-3 तास तरी उन्हामध्ये असे वाळवून घ्यायचे. चला, पापड बनवून तयार आहे. तळल्या की तर गेलेच पाहिजे की. चला, तर मग पटकन आपण तळायला सुद्धा घेऊया. पापड तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं.
तेल व्यवस्थित असं तापून घेतलं. आता यामध्ये आपल्याला पापड तळून घ्यायचे आहे. गॅस एकदम मंद आचेवर करून घ्यायचा आणि हे पापड तळून घेऊया. बघा मस्त असा पांढरा शुभ्र झालेला आहे आणि एकदम दुप्पट तिप्पट असा फुललेला आहे. आणखी तुम्हाला मी एक दोन पापड तळून दाखवते. हे बघा, तेलामध्ये पापड टाकला की पटकन असा दुप्पट तिप्पट फुलतो. कुठेच लाल वगैरे असा पडत नाही. बघा इथे तांदूळाचे काही पापड तळून झाले आहे. बघा इतर याला मस्त असा पांढरा शुभ्र रंगसुद्धा आलेला आहे. मस्त जसा तसा याचा रंग टिकून राहतो आणि तुम्ही बघू शकता मस्त असा दुप्पट तिप्पट फुललेला आहे. आणि इथं कच्चा पापड आहे. या दोन्हीमधील फरक तुम्ही बघू शकता. हा पापड मस्त असा छान झालेला आहे. तर हे पापड आपण रेशनच्याच तांदळापासून बनवलेले आहे. तांदूळाचं पीठसुद्धा घरीच करून घेतलं आहे आणि त्यापासूनच हे पापड केले आहे. तर मग तुमचेही पापड छान असेच यावे, अजिबात खराब होऊ नये किंवा मग पापड चिरू नये, त्यासाठी तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. तर व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप कृती आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितला की मग तुमच्या लक्षात येते. तर तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळीवेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.